नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी सुट्टीच्या दिवशीही स्वतः प्रभावित भागाची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांच्या या अचानक भेटीमुळे स्थानिक प्रशासन अधिक सतर्क झाले असून नियंत्रण उपाययोजनांना वेग आला आहे। जिल्हाधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील बाधित पोल्ट्री फार्मला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या। बाधित परिसरात करण्यात येत असलेल्या किलिंग ऑपरेशन, सॅनिटायझेशन प्रक्रिया व नमुना तपासणी यांची माहिती त्यांनी घेतली। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत। बाधित भागात निर्बंध लागू करण्यात आले असून पोल्ट्री व्यावसायिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले। या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला। आरोग्य विभागाला नागरिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान, बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणीही जोर धरत आहे। प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ठेवले आहेत। नमस्ते। आज टीममध्ये डॉन पोल्ट्री फार्म नवापूरचे जे आहे तिथे व्हिजिट दिली। आपल्या 30 तारखेला जे बर्ड फ्लू डिटेक्ट झाला होता त्याच्या अनुषंगाने आपली 25 रॅपिड रिस्पॉन्स टीम स्टेट मार्फत इथे उपस्थित आहे। जवळपास 150 लोक आर हिअर आणि टीमसोबत चर्चा केली। त्यांचे जे लॉजिस्टिकल इश्यूज आहेत किंवा फार्मर्सचे जे कॉम्पेन्सेशनचे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली। जवळपास 1,40,000 पैकी आमचा अराउंड 50,000 बर्ड्सचा कलिंग ऑलमोस्ट झाला आहे। जवळपास 40,000 अंडे आणि 58,500 किलो फीड जी आहे ती डिस्ट्रॉय झाली आहे। आणि सोबत त्यांनी 1 किलोमीटरमध्ये जे कलिंग करायचं त्याचं बॉर्डर, 3 किलोमीटरमध्ये कंटेनमेंट आणि 5 किलोमीटरमध्ये जे बफर झोन आहे ते पण मार्क केलं आहे। आणि त्यामध्ये पण पोलीस इज ऑल्सो इन्शुअरिंग की आपलं जे आदान प्रदान जे पण बर्ड्सचा किंवा हे राहतो ते पण बिलकुल बॅन केलं आहे। आणि त्या अनुषंगाने सगळे जे पोल्ट्री फार्म्स नवापूरमध्ये आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते की हे जे 5 किलोमीटरचा आपला हे बाइंडिंग हे आहे आपला एरिया आहे त्याचे आतमध्ये आणि बाहेर कोणता पण व्यवहार असायला नको, बिकॉज बर्ड फ्लू इज एक्स्ट्रीमली कंटेजियस आणि ते बाहेर आतमध्ये गेला की मग त्याची वाढण्याची जास्त शक्यता आहे। सो लेट अस ट्राय आवर बेस्ट की आपल्याकडे एक एरियामध्ये जे निघालं आहे त्याला आपण कंटेन करण्याचा प्रयत्न करू। स्टेटचं पूर्ण टीम आणि लॉट ऑफ एफर्ट्स आपले जे नाशिकची लॅबॉरेटरी पण आहे। आज 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवाले सॅम्पल्स पण कलेक्ट झाले आणि टीम्स आर गोईंग डोर टू चेक ह्युमन बिंग्स ऑल्सो। त्यांच्यामध्ये पण काही जर सिम्पटम्स आहेत तर त्यांना पण जे प्रोफायलॅक्टिक मेडिसिन द्यायची आहे ते ती देत आहेत। सो ऑल ऑफ अस आर ऑन आवर टोज आणि आम्ही 100% प्रयत्न करत आहोत की याला कसे कंटेन करायचं आणि पुढे पण याला एक्सटेंड किंवा याचं कंटेजन वाढायला नको त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आपल्या सगळ्यांना पण विनंती करते की आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं।